दिनाचे औचित्य साधून महिलांना व गडकिल्ले बनवणाऱ्या बालकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांच्या शौर्याच्या कथा समजाव्या या हेतूने शिवसेना माजी नगरसेवक मनोज हळदणकर व मनाली हळदणकर यांनी कोपरखैरणे येथील बालाजी थिएटर मध्ये पावनखिंड या सिनेमाचा पूर्ण शो बुक केला होता। हा शो पाहण्यासाठी महिलांनी ऐरोली ते कोपरखैरणे असा ट्रेनने प्रवास केला। यावेळी मनाली हळदणकर यांनी महिलांचे गुलाब देऊन स्वागत केले। पावनखिंड हा सिनेमा पाहत असताना बाजीप्रभू देशपांडे व मावळ्यांनी लढवलेल्या चित्तथरारक शौर्याचा अनुभव महिलांना व बालकांना आला। तसेच या चित्रपटात सरनौबत नेताजी पालकर यांची भूमिका साकार करणारे विक्रम गायकवाड, नरवेल शिवा काशी यांची भूमिका साकार करणारे अजिंक्य ननावरे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली। यावेळी या कलाकारांचे आयोजक मनोज हळदणकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले। तसेच यावेळी लकी ड्रॉच्या पद्धतीने विजेत्या महिलांना पैठणी कलाकारांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या। यावेळी महिलांनी मनोज हळदणकर व मनाली हळदणकर यांचे आभार मानले। आज 8 मार्च जागतिक दिनाच्या सर्व महिलांना मी शुभेच्छा देते। तसं जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही सर्व महिलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं। महिलांसाठी पैठणी म्हणून लकी ड्रॉ ठेवला होता, त्यांनाही त्यांच्या निमित्त पैठणीचा लाभ घेता आला आणि पावनखिंड हा चित्रपट दाखवण्यात आला। तसंच लहान मुलांनाही दाखवलं आणि मी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन थांबते। जागतिक महिला दिनाच्या आज सगळ्यांना महिलांना शुभेच्छा। आणि आमच्यासाठी आमच्या मनोजदादा हळदणकर यांनी हा जो प्रोग्राम केला ना, खूप सुंदर आणि खूप छान केला आणि त्याच्याबद्दल मनोजदादांना हार्दिक शुभेच्छा। दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा। आज इथे मनोज हळदणकर दादांनी एवढा छान कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते। याविषयी अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी बोलताना सांगितले, सगळ्यात पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही आमचा सिनेमा पाहायला आला त्याबद्दल सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार। दिग्पाल लांजेकर यांनी एक शिवपूजा मांडली आहे, त्यांना 8 सिनेमे बनवायचे शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती आणि हे खूप मोठं काम आहे, कारण शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्या आपल्या पुढच्या जनरेशनपर्यंत पोहोचवणं आणि पोहोचत राहणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। आणि त्याच्या या महापूजेमध्ये मला माझ्या परीने एक खारीचा वाटा उचलता आला, त्याबद्दल मी त्याचे खरंच खूप आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांनी जो काही या सिनेमाला प्रतिसाद दिलाय, भरभरून प्रेम दिलंय, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून आभार। तसेच या संदर्भात काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, प्रथमतः जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना मनापासून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि महिला दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आज मी महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास अक्षरशः डोळ्यातून पाणी म्हणजे पाणावलेले डोळे या ठिकाणी मी या सिनेमागृहात पाहिले। तर सरसेनापती या ठिकाणी पावनखिंडीमध्ये ज्या प्रकारचं युद्ध होतं, बांधलांचा इतिहास आजपर्यंत जो दबला गेला होता तो बांधलांचा इतिहास या ठिकाणी पाहायला मिळाला। या कार्यक्रमाला आवर्जून म्हणजे विक्रम गायकवाड आहेत आणि नरवीर नेताजी पालकरांची भूमिका करणारे आणि त्याचबरोबर ननावरे म्हणजे जे अजिंक्य ननावरे हे दोन्ही कलाकार या ठिकाणी आले आणि एक वातावरण निर्मिती या ठिकाणी चांगल्या प्रकारे केली आणि महिला वर्ग आणि त्याचबरोबर बच्चे कंपनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा इतिहास कधीच दबला जाऊ शकत नाही, कधीच म्हणजे महाराजांचा इतिहास हा सातत्यानं असा त्याला उजळणी मिळाली पाहिजे असा इतिहास या ठिकाणी सातत्यानं आज मराठी चित्रपटाच्या रूपाने या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि हा 3रा आठवडा आहे। पावनखिंड फुल चालला आहे, मराठी पाऊल पुढे पडतं आहे याचा अभिमान आहे आणि मी तर म्हणेन की प्रत्येक शिवाजी महाराजांच्या इतिहासावर अशा प्रकारचा चित्रपट निर्माण व्हावा, तो दाखवला जावा आणि अशा चित्रपटगृहात आम्ही निश्चित स्वरूपात या ठिकाणी देणं लागतं आहे भावनेतून। या ठिकाणी निश्चित स्वरूपात जे महिला वर्ग माझ्या बच्चे कंपनी या ठिकाणी आलं आहे की खऱ्या अर्थानं इतिहास रुजला पाहिजे या मनामध्ये यांच्या, म्हणून मी या ठिकाणी घेऊन आलो आहे आणि माझा जो हेतू होता तो या ठिकाणी सफल झाला आहे। या ठिकाणी दोन्ही हॉल या ठिकाणी तुडुंब भरले होते, ज्या महिला वर्गाने या ठिकाणी येऊन सक्रिय सहभाग घेतला, त्याचबरोबर बच्चे कंपनी या चित्रपटाचा आनंदसुद्धा घेता आला आणि
खरंच मनापासून आभार मानेन की माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी कोणाचं नाव अनावधानाने राहिलं तर मला वाईट वाटेल की या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात 2 स्क्रीनचे प्रेक्षक या ठिकाणी घेऊन येणं, त्यांना जबाबदारीनं पुन्हा त्यांच्या घरपर पोहोचणं, त्यांना नाश्त्याची व्यवस्था करणं, हे चांगलं नेटकं नियोजन माझ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी या ठिकाणी केलं आणि म्हणून आजचा कार्यक्रम यशस्वी झाला असं मी निश्चित स्वरूपात म्हणेन. प्रथमतः नमस्कार. सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रथमतः मी धन्यवाद देतो सन्माननीय नगरसेवक मनोजदादा हळदणकर तसेच समाजसेविका मनालीताई हळदणकर यांचा. त्यांना धन्यवाद याच्यासाठी, आत्तापर्यंत असे कोणत्याच नोव्हेंबर नगरसेवक नसेल ज्यांनी एवढ्या संख्येने महिलांना स्वखर्चाने पावनखिंडसारखा म्हणजे आपला इतिहास जाज्वल्य करण्यासाठी जो सिनेमा दाखवला तो आत्तापर्यंत कधीच कोणी केला नसेल. प्रथमतः त्या दोघांचं धन्यवाद. आणि अतिशय सुंदर अशी कामगिरी त्यांची चालू आहे आपल्या प्रभागामध्ये. आम्ही तर खूप धन्यवाद देतो त्यांना की सातत्याने गेले 10 ते 15 वर्ष झाल्यापासून त्यांनी जे प्रभागाचा विकास करायचं काम हातात घेतलं आहे आणि ज्या प्रकारे ते कामं करतात त्याच्यामध्ये कोणतंही राजकारण नसतं. फक्त शिवसेना म्हणजे ज्या प्रकारे 80% समाजसेवा आणि 20% राजकारण. पण मला माहिती आहे 100% समाजसेवाच करतात दादा, त्याच्या व्यतिरिक्त ते काहीच करत नाही. होता आपण पाठ्यपुस्तकात वाचलं आहे की बाबा पावनखिंड होती, तिथं आपल्या मावळ्यांनी रक्त वाहिलं होतं, पण त्याचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि ते दादांना माहिती पडलं आणि दादांना वाटलं की काहीतरी उपक्रम करावा महिलांसाठी. आपले किल्ले दर्शन करतात ती मुलं आणि त्याच्यातून त्यांना काहीतरी मिळावं याकरता त्यांनी जे कार्य केलं. आज 350 महिला होत्या, 100-125 मुलं होती. एवढा सगळ्यांचा खर्च मनोजदादा हळदणकर, मनालीताई हळदणकर यांच्या माध्यमातून करण्यात आला व त्यांनी अतिशय सुंदररित्या हा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. विशेष म्हणजे 10 दिवसापूर्वी पण जेव्हा हळदी कुंकू झालं होतं त्याच्यामध्ये पण 17 ते 18 पैठण्या वाटल्या होत्या. आजसुद्धा महिलांसाठी विशेष कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी आजसुद्धा प्रथम, द्वितीय, तृतीय याप्रमाणे पैठण्या काढल्या आणि सर्वांना अल्पहार दिला आणि अतिशय छान कार्यक्रम केला. त्याच्यासाठी मी मनापासून मनोजदादा हळदणकर, मनालीताई हळदणकर यांचं कौतुक करतो. तसेच काही बालकांनी बोलताना सांगितले, आज मी पावनखिंड हा चित्रपट बघितला. पावनखिंड हा चित्रपट खूपच छान आहे, सगळ्यांनी बघितला पाहिजे. ह्याच्याने छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले चांगले काम हे कळते आणि पावनखिंडमधले 2 म्हणजे ज्यांनी हे केलं ते आलेले आणि मनोज काकांनी आम्हाला हा चित्रपट दाखवला. थँक्यू आणि जय भवानी जय शिवाजी.